एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारी रीटा लहानपणापासून एकलकोंडी, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित असलेली उच्च शिक्षित, त्यानुसारच चांगला जॉब, सतत तणावाखाली राहायची सवय, आपलं काम उत्तम व्हावं हा हट्टहास, कुणाची मदतही घेणार नाही आणि कुणाला करणार तर मुळीच नाही. त्यामुळे ऑफिसमध्येही फारसं कुणाशी पटायचंच नाही. आजचं काम पूर्ण करून तणावातच ती घरी आली. हॉलमधला गोंधळ आणि आवाज ऐकून ती जास्त चिडली. कुणाशीही न बोलता सरळ रूममध्ये जाऊन धाडकन दार लावून घेतलं. मालती आणि हॉलमधली मंडळी क्षणभर थबकली. मालतीने परत सगळ्यांना हाताने इशारा केला आणि मंडळी परत आपल्या मस्तीत दंग झाली. मालती आणि मुकुंदराव गावाकडे राहायचे. रीटा आणि मुलगा रोहन इथे पुण्यात. दोघांनाही नोकरी. छोट्या चिन्मयची आबाळ होऊ लागली, त्यासाठी रोहनने त्यांना इकडे बोलावले होते. मालती आणि रीटा दोघीही स्वतःच्या संकल्पनांना चिटकून असणाऱ्या मताच्या आणि वागण्याच्या पक्क्या. वाद होऊ नये म्हणून दोघींनी एकमेकींच्या चुका काढून वाद घालायचे नाही, हा अलिखित नियम झालेला. त्यामुळे तसं सगळं सुरळीत चालायचं. चिन्मय 1.5 वर्षाचा झाला होता. संक्रांत झाली. मालतीने कालच सगळं सामान बाजारातून बोलावलं होतं. रीटा ऑफिसला गेल्यावर सगळं सामान बाहेर काढलं. छोटी छोटी ताजी हिरवी लाल बोरं, वाटाण्याच्या शेंगा, हरभऱ्याचा ढाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. छोटे छोटे रंगबेरंगी आंबट गोड चॉकलेट काढून ठेवले. सकाळीच सगळीकडे जाऊन सोसायटीतल्या बाळगोपाळांना निमंत्रणं आणि त्यांच्या पालकांची परवानगी घेऊन आली होती. पाहुणचारांसाठी खमंग पुरी भाजीचा बेतही केला. स्वच्छ गालीच्या हंतरला. चिन्मयला चौरंगावर बसवलं. आणलेले सगळे जिन्नस एकत्र केले. सवंगड्यांना आधी सगळं समजावून सांगितलं होतंच. हळूहळू चिन्मयच्या डोक्यावरून बोरं, वाटाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा, ढाळ, चॉकलेट उधळण चालू करताच गोंधळ मस्ती पळापळी सुरू झाली आणि तितक्यात रीटा हजर झाली. सगळे गेल्यावर रीटा बाहेर आली आणि प्रश्नार्थक नजरेने मालतीकडे पाहू लागली. मालतीने शांततेने तिला गरमागरम पुरी भाजी खायला बसवलं. तशी रीटा थोडी नॉर्मल झाली. चिन्मय आज जास्तच खुश दिसतोय नाही? मालतीने विचारलं मुद्दामच, रीटाला बोर नाहनाबद्दल सांगण्यासाठी. रीटाला जाणवलं ती आली की त्याला आयते बेबी फूड पाण्यात किंवा दुधात कालवून भरवायची. त्याची इच्छा नसली तरी बळजबरीने धाक दाखवून मग तो रडत रडत खायचा आणि बहुतेक वेळा उलटी करायचा आणि तसाच झोपायचा. आजकाल तर रीटा आली की आधीच कुरकुर करायला लागायचा. आज तो आनंदात खेळत होता. आजीने दिलेला खाऊ खात होता स्वतःच्याच हाताने. संध्याकाळी मुलांसोबत पुरी भाजीही खाल्ली होती हातानेच. आपण जसे समवयस्करांबरोबर रिलॅक्स होतो तसं त्याचंही. मालती रीटाला समजावत म्हणाली. आज पहिल्यांदा त्याची इतर मुलांशी ओळख झाली. हळूहळू लढाईही लागेल सगळ्यांचा. पण आई, बोरं शेंगा सगळं किती अस्वच्छ वाटतं. त्यात खाली पडलेलं वेचून खायचं. असे कसे जुने संस्कार तुमचे? मला नाही पटत हे असलं. अगं, खाली स्वच्छ गालीच्या हंतरलाय, सगळं धुवून घेतलंय, त्यात काय घाण? आणि लहान लेकरांचा अगदी सहज स्वभाव असतो खाली सांडलेलं खाण्याचा. अर्थात तू त्याला हाताने खाऊ देत नाहीस. सतत चमचा वाटीने मिक्सरमधून काढलेली वरणपोळी किंवा बेबी फूड, त्याच त्या एकाच चवीचं. मग त्याला खायला जीवावर येतं. खालचं पडलेलं आपणही खाऊ देत नाहीच की. आणि ते भिकारड्यासारखं वेचून जमा करणं एकमेकांना लोटत. त्यापेक्षा त्यांना बसून का नाही दिलं प्रत्येकाच्या हातात? अगं, त्यामागेही निकोप स्पर्धेचाच उद्देश आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी स्पर्धा आणि मेहनत करावी लागते, हा संस्कार रुजतो त्यातून. आणि धावपळीनंतर मिळालेल्या वस्तूंची किंमत आणि आनंदही जास्त मिळतो. त्यानिमित्ताने व्यायामही होतोच की. त्यांना ओळीत बसून सगळं वाटलं असतं तर ते त्यांनी घेतलंही नसतं आणि खाल्लंही नसतं. पण आज कॅडबरी सोडून आंबट गोड बोरं, चिंचा, हरभरे मोठ्या आनंदात त्यांनी खाल्ले. मॅगी पास्तापेक्षा गरमागरम पुरी भाजी ही मिटक्या मारत खाल्ली सगळ्यांनी. सगळ्यांचेच आनंदाने फुललेले चेहरे तू पाहायला पाहिजे होतेस. पण जर सर्दी झाली, पोट बिघडलं तर? अगं, विविध विटामिन्स आणि मिनरल्स मिळतात
अशा नैसर्गिक फळातून चावून खाल्ल्याने दात पक्के होतात आणि थोडीफार सर्दी झालीच तर रोगप्रतिकारशक्ती वाढेल त्याने. आत्तापासूनच त्याच चवीची विटामिन, प्रोटीन सप्लिमेंट्स, रेडीमेड फ्रूट ज्यूस देण्यापेक्षा अशा गोष्टी मुलांना दिल्या तर मुलंही आनंदाने सर्व खायला शिकतील. जी 1-2 मुलं लाजत बुजत होती तीही काही मिनिटातच धीट झाली. ज्यांना जास्त खाऊ मिळाला त्यांनी चित्कारत विजय साजरा केला, पण खाताना मात्र सगळ्यांनीच वाटून खाल्लं. खेळातून आणि निकोप स्पर्धेतून मिळालेला धडाच तो. चिन्मयच्या आजच्या बागडण्यामुळे आल्याबरोबर जो गोंधळ वाटला तो मुलांच्या वाढीसाठी आवश्यक पर्याय असल्याचं रीटाला जाणवू लागलं. तुमची पिढी अशा नैसर्गिक गोष्टी खायला अस्वच्छ, अनहायजेनिक समजून नाक मुरडता, पण आयत्या पदार्थात ते टिकून राहण्यासाठी किती केमिकल्स वापरलेले असतात तिकडे साफ दुर्लक्ष करता. वाढदिवसाला मोठ्या हौसेने मोठा जास्त आयसिंगचा केक कापता, बाळाच्या तोंडाला लावता, त्याला खाऊही घालता, तेव्हा त्याची रसायने किती घातक असतात हे सपशेल विसरता. तूच नाही का? चिन्मयच्या पहिल्या वाढदिवसाला पूर्ण केक त्याच्यासमोर ठेवला. त्याने हातपाय जमीन माखून घेतली. नंतर ती जमिनीवरची आयसिंग खाऊनही घेतली. तेव्हा इन्फेक्शनचा विचारही तुला शिवला नाही. त्याच्या डोळ्यांना त्वचेला इजा होईल असं तुझ्या ध्यानीमनीही आलं नाही. समजावणीच्या स्वरात मालती सांगू लागली. रीटाला तिची चूक लक्षात आली आणि विचार करत तिने आनंदाने विचारलं, आई, पुढच्या वर्षी पण करू शकतो ना आपण बोरनान चिन्मयचं? नक्कीच. तो 5 वर्षाचा होईपर्यंत ही मज्जा तो, आपण आणि सगळी बच्चे कंपनी घेऊ शकतो. मालती गरम गरम पुरी वाढत आनंदाने म्हणाली. या कथेच्या लेखिका रश्मी लाहोटी.